नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी 6वा भाग वाचतो. भाकरी आणि फूल. लेखकाच्या तीव्र सामाजिक संवेदनेची ही कादंबरी कोकणातील महारवाड्यात जन्म घेते. पण तेथील कोकणपुत्रांना मुंबई महानगरीत नेऊन त्यांच्याच माध्यमातून विद्रोहाचा स्फोटक आविष्कार धगधगीत शब्दातून करते. भाकरी म्हणजे समृद्धीचे प्रतीक आणि फूल म्हणजे संस्कृतीचे प्रतीक. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा भाकरीची आणि अशा फुलाची अपेक्षा सर्वांनीच केली होती. तसे आश्वासनच तळागाळापासून सर्वांनाच दिले गेले होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढील 25 वर्षानंतरच्या एखाद्या प्रातिनिधिक महारवाड्यातील या भाकरीची आणि या फुलाची परिस्थिती कशी काय असते? तीच कोंबडीच्या खणीसारखी एकमेकात खुपसून राहिलेली केंबळीची घरे. तीच काजळ ओथीत असलेली घासलेटची चिमणी. तेच चिरेखाणीवर खपणारे हाडांच्या सापळ्यांचे महार. क्वचित कुठे तेच मिणमिणणारे घासलेट भरलेले डबे. तेच खोतांची लाकडे फोडणारे बाप. त्याच तट्टे वळणाऱ्या आया. ओल्या बाळणपणानंतर खेकड्याच्या रश्श्यावर पोट भरणाऱ्या त्याच आया. पोराबाळांच्या भुकेसाठी तेच पाण्यात भिजवलेले कुळथाचे पीठ. आणि कधीतरी मेजवानीसाठी तेच मेलेल्या ढोराचे मांस. तेच फाटक्या तुटक्या कपड्यातले शिवनाग, धुरपती, वेणू, गोंद्या, मोन्या. पण त्यांच्यातच तिथंच शिवनाग धुरपतीच्या घरात जन्माला येतात गोपाळ, पांडुरंग, आनंदा, जे मुंबईच्या महानगरीत गेल्याने तेथील वैचारिक आणि कृतिशील आंबेडकरी चळवळीच्या जळत्या स्पर्शाने ज्यांच्या रक्तातील माणूस जागा होऊ लागतो. आपल्या समाजावरील वेदनामय अन्यायाची जाण येऊ लागते. पहिल्या दोघांचे प्रतिक्रियात्मक बोलणे, वागणे मध्यम मार्गी संयत पातळीवर राहते. पण 15 ऑगस्ट 1947च्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या तीव्र संवेदनाच्या, आनंदच्या, निर्भय संतप्त वाणीतून आता विद्रोही मशालींना पेटवणारा आक्रमक आविष्कार होतो. जशी सत्ता थोडक्यांची तसा विकासही थोडक्यांचा. बाकी सारे उजाड, वाळवंट आणि माणुसकीचं काय, समतेचं काय, समतेवर आधारलेल्या घटनेचं काय. आमच्या बायकांची वस्त्रे दुःशासनाच्या ईर्षेने अजूनही फेडली जात आहे. आजही तुमच्या विहिरीवर आम्हाला पाणी भरू देत नाही. अन्नासाठी दाही दिशा वणवणतोच आहोत. कुठे आहे आम्हाला जमीन की जेथे आम्ही घाम गाळावा? काय देणं लागतो आम्ही या देशाचे? कसली भाकरी आणि कसली फुले, कसला देश, कसले स्वातंत्र्य आणि कसला राष्ट्रध्वज. एक रंगीत क्षुद्र फडकं वाटतं आम्हाला. आम्हाला दडपणाऱ्यांविरुद्ध, आम्हाला विवस्त्र करणाऱ्यांविरुद्ध, आम्हाला भाकरी फुलापासून दूर ठेवणाऱ्यांविरुद्ध आम्ही मरेपर्यंत लढू. पुढारी, सरकार, राष्ट्र, राष्ट्रध्वज या साऱ्यांपेक्षा हाडामांसांचा आणि जिवंत मनाचा माणूस आम्ही सर्वश्रेष्ठ मानतो आणि त्याच्या प्रतिष्ठेसाठी झगडतो. राष्ट्रातला माणूस हाच आमचा राष्ट्रध्वज. असा विद्रोही संतप्त आविष्कार होतो. याचे कारण त्या संतप्ततेत असतेच. पण इतर कारणात आपले सांस्कृतिक पर्यावरणही कारणीभूत होत असते. स्वतः लेखक स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा व्यक्तिगत सचिव आणि प्रसिद्धी अधिकारी या नात्याने उपस्थित असल्याने त्यांनी आपल्या मध्यमवर्गीय प्रतिष्ठितांच्या केलेल्या उपहासातून हे पर्यावरण दिसत असते. मुख्यमंत्र्यांनी या रौप्य महोत्सवी विशेषांकाला प्रस्तावना लिहाव्यास सांगताच समीक्षक महाशयांचा चेहरा पुनर्जन्म व्हावा तसा उजळला.
पेशवाईत पर्वतीच्या रमण्याला भिक्षुक जमत, तसे तेथे जमलेले बुद्धिमंत भिक्षुक. कुणी सरकारी कॉलेजातील प्राचार्य पदावर डोळा ठेवून होते, कुणाची व्हीसीच्या पदावर नजर होती, कुणी काउन्सिलवर नावाच्या शिफारशीसाठी भुकेला होता, कुणाला राज्य संस्कृती मंडळावर, निदान विश्वकोशावर सदस्यत्व. एक जण गेली 45 वर्ष पद्मश्रीसाठी आसुसले. या साऱ्या बुद्धिवंत लाचारांचा देशातील लक्षावधी उपाशी आणि नाडलेल्या दलितांच्या वतीने त्या भर सभेत तोच आनंद नावाचा विद्रोही लेखक कवी निषेध करतो. अनुभव नसूनही दलित जीवनावर लिहिणाऱ्या पांढरपेशी लेखकांना तो उघडे पाडतो. पांढरपेशी लेखकांनी आम्हा दलितांवर असंच गळा काढून लिहिलंय आजवर. खोटं तकलादू. त्यांना काय माहीत रक्ताच्या बहिणीची विटंबना. त्यांना काय माहीत भुकेपोटी मेलेल्या ढोराचे मांस कसं अमृतासारखं असतं ते. त्याचा निषेधपर तीव्र विद्रोह चालूच असतो. स्वातंत्र्य मिळून 25 वर्षे झाल्यावरही या देशात आमच्या आया बहिणींना नागवे करून त्यांची उघड्यावर धिंड काढली जाते. साथीचा फेरा चुकावा म्हणून आमची पोरं नरबळी दिली जातात. आमच्या कुटुंबांना कोंडून ठेवले जाते. दलितांच्या विहिरीत विष्ठा टाकली जाते. आमच्या बायकांवर दिवसा उजेडी चावडीवर बलात्कार केले जातात. बाबासाहेबांनी हे पाहिले असते तर हा देश सोडून जगाच्या पाठीवरील कुठल्याही ओसाड बेटावर वस्ती करण्याचा निश्चय केला असता. आणि कादंबरीतील याच विद्रोही बंडखोर आनंदने प्रस्थापित सरकार अटक करणार हे माहीत असूनही काळे झेंडे फटकावीत हातात भाकरीचे तुकडे आणि कोमेजलेली फुले अशा विद्रोही तरुणांचा विधानसभेवर नेलेला मोर्चा हा त्या विद्रोही युद्धाचा प्रारंभ असतो. कादंबरीतील एका कथानकाबद्दल 2 शब्द. बालपणापासूनच्या एका ब्राह्मण मैत्रिणीने आनंदचा भाऊ पांडुरंग महार याच्याबरोबर केलेला खरा खोटा प्रीती प्रवास शोकांतच. जातीभेद कसा जिव्हारी जखम करणारा असतो त्याचे तीव्र संवेदन देऊन जाते. कादंबरीच्या सामाजिक जाणीवेत शेवटी लेखकाची शोकात्मक जाणीव आहेच. कातळ. कोकणातील दारिद्र्याचा कातळ फोडायचा आहे हा या कादंबरीचा विषय. अनुषंगाने येथील कुटील कारस्थानी खातेशाहीचाही कातळ फोडायचा आहे हा पण त्याच ओघात येणारा विषय. महारांची चिरेखाण सुटत नाही. त्याला 2 वेळ पोटभर पेज मिळत नाही. इथल्या गावीत लंगोटी लावूनच वावरतो. भंडारी दारू पिऊनच खंक होतो. निसर्गाची सारी संपत्ती, पाणी, जमीन, समुद्र, मासळी, खनिजे, आंबा, काजू असे असून इथला माणूस असा दरिद्री का, असा प्रश्न या कादंबरीतील 2 नायक कोकण पुत्रांपुढे येतो. एकाचं नाव अवधूत, दुसऱ्याचं अंकुश. एक ब्राह्मण, दुसरा महार. पण दोघेही एकत्र येऊन एकाच ध्येयाने प्रेरित झालेले. इथे नवकोकण निर्माण करावयाचे. पहिला, काही दिवस कलकत्त्याला रिक्षा संघटनेचे काम करून आलेला. दुसरा, मुंबईहून गिरणी कामगार संपाचा अनुभव घेऊन आलेला. दोघेही कोऑपरेटिव्ह सोसायटीची सर्वांच्या सहभागासहितची आधुनिक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचार करणारे. या दोघांना साथ आहे जांभ्या चिरे दगडाच्या खाडीत काम करणाऱ्या महारवाड्यातील महारांची. आणि सावधपणाची सूचना देणारे हितचिंतक आहेत नाईक मास्तर आणि नामदेव धाडी. या सर्वांना झुंज घ्यायची आहे. खलनायक पोट्या खोत केशव शिरोडकर याच्याबरोबर. त्याला सामील आहे खडपकर, हा जांभ्या चिरे दगडांच्या खाणीचा मायनिंग इन्स्पेक्टर. हा पोट्या केशव खोत आहे हिकमती, पाताळयंत्री, व्यभिचारी, महारांच्या इनाम जमिनी जप्त करणारा. त्यांच्या दगडांच्या खाणी शेते फसवून आपल्या नावावर करून घेणारा. जोगलांच्या सुशिला घरात ठेवून व्यभिचार करणारा. गावातील स्त्रियांना नासवणारा. शाळेची निवडणूक हिकमतीने जिंकून चेअरमन होणारा. ग्रामपंचायतीची निवडणूक तशाच हिकमतीने जिंकून सरपंच होणारा.
असा हा खोती कातळ आणि कोकणच्या दारिद्र्याचा कातळ फोडायचा आहे या दोन तरुणांना. अशा दोन आघाड्यांवरील संघर्षाची ही कादंबरी. कोकणाचे असे दारिद्र्य, येथील असे स्थानिक नेतृत्व, यावर तोडगा काय, याला पर्याय काय, असा लेखकाच्या संवेदनेचा हा विषय. येथील सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांना वाचा फोडणारा. इथे हा 6वा भाग संपवतो. धन्यवाद.